जय हिंद फ्रेंड्स, वेलकम बॅक. मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रुप सी 2025 मधील पीवायक्यू बद्दल डिस्कशन केलेलं आहे. आज आपण डिस्कशन करूयात एलिमिनेशन मेथड बद्दल. आपल्या महारिव्हिजन सिरीज मध्ये मी तुम्हाला नेहमी सांगायचो, प्रत्येक प्रश्न हा अभ्यासाने सुटत नाही आणि एलिमिनेशन मेथडनं पण सुटत नाही. पण आपल्याला पहिल्यांदा आपला अभ्यास अप्लाय करायचा. अभ्यास अप्लाय करून पण तुम्ही आन्सर पर्यंत पोहोचला नाही तर तुम्हाला एलिमिनेशन मेथड वापरायची. ही जी एलिमिनेशन मेथड मी तुम्हाला सांगितली होती, ही एलिमिनेशन मेथड मी पीवायक्यू अनालिसिस वरनं काय केलेली होती, इन्व्हेंट केलेली होती. आता हे कोणतं क्रेडिट घेत नाहीये मी. मी तुम्हाला फक्त मोटिवेट करतोय की तुम्ही पण पीवायक्यू अनालिसिस करा. एक्झामिनरचा माइंडसेट समजून घ्यायचा प्रयत्न करा आणि तुम्ही स्वतःची एलिमिनेशन मेथड इन्व्हेंट करा. आता ही जी एलिमिनेशन मेथड सांगितली होती मी, त्यामध्ये 10 पैकी 7 वेळेस ही कामा येते. काही जागेवरती ही एलिमिनेशन मेथड पण फेल होते. तर आपण बघूयात आज ग्रुप सी 2025 मध्ये किती जाग्यावरती ही मेथड कामा आली आणि किती जागेवरती फेल झाली. आता जे पण स्क्रीनशॉट आहेत ते ऑफिशियल पेपर सेट ए मधनं घेतलेले आहेत, तुम्ही क्रॉस चेक करू शकतात. दुसरा प्रश्न, 3 सप्टेंबर 1942 रोजी तासगाव मामलेदार कचेरीवरील मोर्चाचे खालीलपैकी कोणत्या कार्यकर्त्यांनी नेतृत्व केले होते? आता मला खरंच सांगा, ह्या कोणकोणते कार्यकर्ते होते हे तुम्हाला एक्झाम प्रेशर मध्ये आठवणार आहेत का? 100 प्रश्न 60 मिनिट. खरंच आठवणार आहेत का? नाही आठवणार. एक्झामिनरनं हिंट दिलेली आहे आपल्याला. कोणतं? मी तुम्हाला म्हटलं होतं, पूर्ण नाव किंवा नावासमोर कोणती उपाधी असेल, डॉक्टर, सर, त्याचबरोबर बॅरिस्टर, तर ते उत्तर यायचे जास्त चान्सेस आहेत. अ आणि ड कुठे आहे? फक्त ऑप्शन नंबर 4 वरीलपैकी सर्व. पुढचा प्रश्न, खालील वर्णनावरून समाज सुधारकाला ओळखा. 3 स्टेटमेंट दिले आणि विचारले आपल्याला. ज्यांना माहित असेल अभ्यासावरून किंवा त्यांनी वाचलेलं असेल तर वेल अँड गुड, आन्सर पर्यंत पोहोचले, दॅट्स ग्रेट. ठीक आहे. पण ज्यांना जस्टिस ऑफ पीस व राव बहादूर या पदव्यांचा गौरव केला, हे वाचल्यानंतर नारायण लोखंडे यांचं जर नाव आठवलं तर कन्फ्युजन होऊ शकतं आणि तुम्ही वरीलपैकी कोणतेही नाही याला टिक करू शकता. पण आपली ट्रिक आपल्याला यूज करायची, ती काय आहे? गोपाळ हरी देशमुख. काय दिले? पूर्ण नाव दिलेलं आहे. उत्तर ऑप्शन नंबर 2. पुढचा प्रश्न आहे, कायमधारा महसूल पद्धतीत कोणत्या वर्गाचा अधिक फायदा झालेला आहे? मी तुम्हाला म्हटलं होतं, ब्रॅकेट मध्ये जर काही दिलेले असेल तर ती एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे आणि एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणजेच जास्त उत्तर यायचे चान्सेस. तर ब हे विधान तर बरोबर आहे. पण ऑप्शन मध्ये ब हे विधान 2 जागेवरती. आता मला खरंच सांगा, शेतकऱ्यांनी, सॉरी, ब्रिटिशरांनी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी काही केलंय का? शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त तर लुबाडून या ब्रिटिशरांनी घेऊन गेलेले आहेत. तर उत्तर काय आलं? ऑप्शन नंबर 4, फक्त ब. नेक्स्ट प्रश्न आहे, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 2025 चे उद्दिष्ट नाही. ठीक आहे, उद्दिष्ट नाही. आता याच्यामध्ये 2 स्टेटमेंट पहा, ब आणि ड. मासेमाराचे उत्पादन 4 पटीने वाढवणे. ऑप्शन आणि स्टेटमेंट ड बघा, मासे उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे. तुम्हाला ह्या 2 स्टेटमेंट पैकी कोणतं स्टेटमेंट हे एकदम पॉझिटिव्ह वाटते आणि एकदम स्ट्रेट फॉरवर्ड वाटते, कॉम्प्लिकेटेड नाही वाटत? बरोबर आहे, ड हे विधान एकदम पॉझिटिव्ह वाटते. आणि ब मध्ये काय म्हटलंय? 4 पटीने वाढवणे. आता एखाद्या वेळेस दुप्पट म्हणलं असतं तर आपण समजू शकलो असतो. आता 4 पट एकदमच का? आता दुप्पट असल्यावर का समजू शकलो असतो? कारण की गव्हर्नमेंटनं खूप साऱ्या स्कीम काढलेल्या आहेत. कशासाठी? शेतकऱ्यांचं उत्पादन डबल करण्यासाठी. ठीक आहे. पण आता बघा, गव्हर्नमेंट केव्हा पण उद्दिष्ट ठरवतो ना, त्यावेळेस असे कॉम्प्लिकेटेड शब्द वापरत नाही. तर आलं ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. आणि त्याचबरोबर ठीक आहे, तुम्हाला हे लॉजिक नसेल लक्षात आलं. मी तुम्हाला म्हटलं होतं, जेवढं मोठं ऑप्शन तेवढं जास्त उत्तर यायचे चान्सेस आहे. ठीक आहे. आता बघा, मी जे एलिमिनेशनचे हे ज्या ट्रिक्स तुम्हाला सांगतोय, तुम्ही महारिव्हिजन सिरीज मध्ये क्रॉस चेक करू शकतात किंवा लॉजिकल एलिमिनेशन जी व्हिडिओ आपण बनवलेली होती त्याच्यामध्ये पण तुम्ही क्रॉस चेक करू शकतात. पुढचा प्रश्न विचारलेला आहे, खालील विधानापैकी चुकीचे विधान कोणतं? आता मला खरंच सांगा, मणिपूर हे नेपाळच्या शेजारी आहे का? बॉर्डर शेअर करते का? अरे बाबा, नेपाळ इकडलं नॉर्थ ईस्ट मध्ये मणिपूर आहे, हे विधान चूक. नेपाळ हा लँडलॉक देश आहे चीन आणि भारत मध्ये, हे तर आपलं कॉमन सेन्स आहे, आपल्याला माहित आहे. आणि भूतान देश नेपाळच्या शेजारी नाहीये, त्याच्यामध्ये एक भारताचं स्टेट आहे. वाटलं तर तुम्ही नाव सांगू शकतात मला कमेंट मध्ये.
आता मला सांगा, बरं ठीक आहे, हे तुम्हाला तिन्ही गोष्टी आठवल्या नाहीत. मी काय म्हटलं होतं? ऑप्शन वेगळं, आन्सर यायचे जास्त चान्सेस आहेत. इथं बघा, अ, ब, ब, क सिक्वेन्स आहे ना, अ, ब, ब, क आणि इथं काय दिलंय? क आणि अ. वेगळं नाही वाटायला का तुम्हाला? नेक्स्ट प्रश्न, नीती आयोगाची स्थापना 2015 ला झाली, माहित आहे. 50-50 पर्यंत आलो होतो. 1 जानेवारी का 26 जानेवारी हा मोठा प्रश्न आहे. 26 जानेवारीला तसं प्रजासत्ताक दिन आहे, त्याच वेळेस स्थापना केली असणार आहे. नाही, हा तर ट्रॅप आहे. उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, 1 जानेवारी. सिमिलर ट्रॅप आता हा बघा, नाबार्डची स्थापना 1982 माहित आहे. खूप वेळेस पीवायक्यू मध्ये बघितलंय. पण 2 ऑक्टोबर का 12 जुलै? 2 ऑक्टोबरला महात्मा गांधीजींची जयंती आहे. लाल बहादूर शास्त्रीची पण जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त तर स्थापना नसेल केली. हा डाऊट तर येणारच. नाही, उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे. हा तर एक्झामिनरला ट्रॅप मध्ये टाकायचंय तुम्हाला. पुढचा प्रश्न, जोडी बरोबर जोडी शोध. ठीक आहे. हे 3 आणि 4 ला बाजूला घाला. माहित असेल नसेल काही प्रॉब्लेम नाहीये. दुसरं बघा, 10वी पंचवार्षिक योजना. मला सांगा, 2012 ते 17 मध्ये कोणती आहे? 12वी. 5 वर्ष मागे जा, 11वी मिळेल आणि त्याच्यानंतर 5 वर्ष मागे जा, 10वी मिळेल. केव्हा झालती ती? 2003 आणि 2008 मध्ये झालती का? तुम्हीच बघा. हे विधान चुकले. ग्रुप बी 2025 4 जानेवारीला झालेल्या पेपरमध्ये आपल्याला विचारलं होतं 16व वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण? ह्या ग्रुप सी 2025 मध्ये प्रश्न विचारला आहे. FRBM 2016 मध्ये अध्यक्षपद कोणी भूषवले होते? 15व फायनान्स कमिशनचे अध्यक्ष जे होते त्यांनी भूषवलेलं आहे. त्यांचं नाव मला कमेंट मध्ये सांगा जर तुम्हाला खरं सांगू वाटत असेल तर. ठीक आहे. आणि 14व वित्त आयोग कोण? कितीतरी वेळेस पीवायक्यू रिपीट झालेला आहे हा प्रश्न. आणि रिसेंट लिंक पण मी तुम्हाला सांगितली. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 च्या उद्दिष्टात समावेश आहे. आता याच्यातलं डी हे विधान बघा, 2045 पर्यंत 100% नागरीकरण साध्य करणे. खरं प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का हे? नाहीये. ड हे विधान उडून टाका. 2 आणि 4 गेलं. तुम्ही 50-50 पर्यंत आलात. अ अ आणि ब आणि अ आणि क. अ हे विधान तर बरोबर आहे. ब हे विधान बरोबर आहे का? क हे विधान बरोबर आहे? तर मित्रांनो, मी म्हटलं होतं तुम्हाला ब्रॅकेट मधला आन्सर बरोबर यायचे चान्सेस जास्त आहेत. आणि पण मी काय म्हटलं होतं, तुम्ही इलिमिनेशन मेथड लावायच्या आधी तुमचं अभ्यास वापरा आणि हा अभ्यासाचा भाग आहे. एमपीएससी मध्ये हा प्रश्न विचारलेला होता, किंबहुना 2021 राज्यसेवेच्या पेपरमध्ये हा प्रश्न कॅन्सल झालेला होता. कारण की काय प्रश्न विचारलेला होता? राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 च्या अनुसार कोणत्या वर्षीपर्यंत लोकसंख्या स्थिर करणं? पण त्या वर्षी त्या 4 ऑप्शन मध्ये 2045 दिलंच नव्हतं. ओके, तर उत्तर आलं ऑप्शन नंबर 1, अ आणि प. 55वा प्रश्न, पोलीस पाटलांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहे? बघा, सोपा प्रश्न आहे. तुम्ही जिल्हा अधिकारी पर्यंत पोहोचला असता, ऑप्शन 3 करून टिक केलं असेल. पण एक गोष्ट सांगायची आहे, ज्या वेळेस ऑप्शन मध्ये बघा असे दोन सिमिलर ऑप्शन आले, 4 ऑप्शन पैकी 2 ऑप्शन जर सिमिलर असेल तर 99% उत्तर यायचे चान्सेस असतात. पण काही जागेवरती हे लॉजिक पण फेल होतं आणि एका जागेवरती हे लॉजिक फेल झालेलं आहे. मी तुम्हाला पुढे समजून सांगेल. आता हा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता पर्याय जलविद्युत केंद्राचा संभावित दुष्परिणाम नाही विचारले? जलविद्युत, जमिनीची धूप, सॉइल इरोजन होतं का पाण्यामुळे? होतं. नैसर्गिक प्रवाह, जल जलविद्युत प्रवाह, त्याच्यानंतर पाण्यातील, आता बघा जलविद्युत केंद्राचा पाण्यातील जलचरणावरती तर बाधा होणारच ना त्यांच्यावरती. हे तिन्ही विधान बरोबर आहेत, आपल्याला नाही विचारले, तर उत्तर आलं ऑप्शन नंबर 1, वायू प्रदूषण. त्यानंतर पुढचा प्रश्न, कांगारू हा पिशवी असलेला सस्तन प्राणी आहे. मला एक सांगा, बाळाची काळजी कोण घेतं? मादा घेतात. मादा काळजी घेतात तर मग त्यांच्याकडे भ्रूण पिशवी असणार ना. ड हे विधान बरोबर आहे. ड हे विधान कुठं आहे? फक्त ऑप्शन 4 मध्ये. ठीक आहे. आता बघा, एक्झामिनरनं ट्रॅप पण कसा सेट केलेला आहे. हे विधान तर सगळ्या जागेवरती बरोबर दिलंय. आणि तुम्हाला माहिती आहे, कांगारू म्हटलं की ऑस्ट्रेलिया हे तुम्हाला लक्षातच येणार. ऑस्ट्रेलियाची टीम. आता पुढचा प्रश्न, आता ह्या जोड्या लावामध्ये एक जर माहित असलं असतं तर तुम्ही आन्सर पर्यंत पोहोचलात. एड्स, HIV, HIV. एचं काय आलं? ऑप्शन एचं काय आलं? चौथी जोडी. कुठं आहे? ऑप्शन 3 याचं उत्तर आहे. आता काही जागेवरती आपलं इलिमिनेशन फेल पण झालेली आहे. ते पण पाहूयात. प्रश्न क्रमांक 14.
आपल्याला 4 विधान दिलेले आहेत आणि विचारले. मी तुम्हाला काय म्हटलं होतं? नावापुढे डिग्री किंवा कोणत्या पदवी वगैरे दिलेले असेल तर उत्तर येतं. पण हे दोन्ही चुकीचं आहेत. उत्तर होतं ऑप्शन नंबर 3. पुढचा प्रश्न घातक मलेरियावरती विचारलेला आहे. ओके. मी काय म्हटलं होतं सायन्समध्ये मलेरिया असा शब्द दिसला, जे पण शब्द दिसले तर ते शब्द आपल्याला ऑप्शन मध्ये सापडायचे. पण इथं हे चुकलेलं आहे. ऑप्शन 4 हे उत्तर नसून ऑप्शन 2 याचं उत्तर आहे. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 78 खालीलपैकी रक्त गोठण्यास प्रतिबंध करणारे नैसर्गिक औषध कोणते? सोडियम नायट्रेट, सोडियम सायट्रेट, सोडियम जसं पोलीस पाटलाचं उदाहरण मी तुम्हाला दिलं होतं. जिल्हा अधिकारी आणि उपजिल्हा अधिकारी. ठीक आहे. सिमिलर लॉजिक इथं पण लावलं, पण हे लॉजिक इथं फेल झालंय कारण की उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 हेप्रिन. आता ह्या अनालिसिस मधून काय मुख्य धडे घ्यायचे आहेत आपल्याला? काय समजून घ्यायचंय? तर इलिमिनेशन हे शॉर्टकट नाहीये. त्याच्यासाठी पण तुम्हाला बेसिक स्ट्रॉंग लागतं आणि 10 पैकी 7 वेळेस तुम्हाला इलिमिनेशन मदत करतं. 50-50 झाल्यावरती इलिमिनेशन करायचं का? हो, करायचं. रिस्क घ्यायची, पण लॉजिक बेस रिस्क घ्यायची, इमोशनल होऊन रिस्क नाही घ्यायची आपल्याला. ठीक आहे. अक्कड-बक्कड बंबे-बो करत नाही बसायचं तिथं. आता पुढील अटेम्प्टसाठी नियम काय? 50-50 झालं की इलिमिनेशन थांबवा. श्वास घ्या. पहिल्यांदा काय करा? व्हेरिफिकेशन करा. वर्ड्स तपासा. ओन्ली, कॅन, पॉसिबली. जर ओन्ली असेल तर समजा निगेटिव्ह आहे. कॅन आणि पॉसिबल असेल तर पॉझिटिव्ह वेने बघा. इलिमिनेशन जे पण आहेत इमोशनली गेस करायचा नाही. आपल्याला लॉजिकली अप्लिकेशन वापरून आपल्याला व्हेरीफाय करून उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, दॅट्स इट. मित्रांनो, जर तुम्हाला काही डाऊट असेल किंवा काही फीडबॅक द्यायचा असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात किंवा डीएम पण करू शकता. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद. टेक केअर.